नमस्कार मंडळी, मी चेतन चंद्रकांत गोठणकर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मंडळी, आज आपण आलो आहोत आपल्या कोळंबे गावामध्ये, रत्नागिरी तालुक्यातील कोळंबे गावातील पालखी सोहळा पाहण्यासाठी। तर आता आपण जाणार आहोत आपल्या कोळंबे गावातील वाकीवाडीमध्ये। तर चला तर जाऊया आपण आज आपल्या कोळंबे गावातील खालची वाकीवाडीमध्ये पालखी सोहळा पाहण्यासाठी। तर पालखी सोहळा पाहण्यासाठी आपण आता इथे जात आहोत। पालखी थाटामाटात इथे आगमन करण्यात आलेलं आहे आणि इथून पालखी आता घरं घेण्यास सुरुवात होत आहे। आता घरं घेऊन झाल्यानंतर आपली पालखी ही रात्री नाचवण्यात येईल। तर आता आपण आलो आहोत पुन्हा इथे पालखी नाचवण्याच्या ठिकाणी। तुम्ही पाहू शकता इथे आकर्षक रोषणाईच्या लायटिंगमध्ये इथे पालखी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। आपण इथे आलेलो आहोत आता कोळंबे गावामध्ये। ढोल ताशाच्या पथकात इथे वाजत गाजत आपल्या श्रीदेवी त्रिमुखीचं पालखी नृत्य तुम्ही पाहू शकता। इथे अतिशय सुंदर अशा उत्साहपूर्ण वातावरणामध्ये इथे कोकणामधील शिमगोत्सव हा कोकणातील प्रत्येक गाव घर तसेच प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साह निर्माण करणारा हा सण आहे। तुम्ही इथे प्रत्येकाचा उत्साह पाहू शकता। ढोल ताशांच्या गजरात इथे पालखी नृत्य करताना इथे कोळंबे गावातील रहिवासी अतिशय सुंदर असं वाजत इथे तुम्हाला दिसते। ढोल ताशांच्या गजरामध्ये इथे त्रिमुखी आईचे पालखी नाचवताना ग्रामस्थ येतील। अगदी मोठ्या पुरुषांपासून अगदी लहान मुलांपर्यंत इथे पालखी नाचवण्याचा आनंद येथील रहिवासी घेत आहेत। तर तुम्ही इथे पाहू शकता इथे छोटी छोटी मुलेही आपल्या खांद्यावर पालखी नाचवण्याचा आनंद घेताना खरोखरच इथे आपल्या शिमगोत्सवात पालखी खांद्यावर घेऊन नाचवण्याचा आनंद हा वेगळाच असतो। तर तुम्हाला हा आनंद फक्त इथे कोकणातील गावांमध्येच अनुभवायला येईल। तुम्ही पाहू शकता इथे ग्रामस्थांच्या खांद्यावर पालखी नाचवण्याचा आनंद। तर मंडळी, हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तर मंडळी, पुढील व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत आपल्याच रत्नागिरी तालुक्यातील श्रीदेव रवळनाथांची पालखी नाचवण्यासाठी करबुडे गावामध्ये। करबुडे गावचे ग्रामदैवत श्रीदेव रवळनाथांची पालखी नाचवण्यासाठी आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणार आहोत आपल्या करबुडे पाचकुडेवाडीमध्ये। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।